अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात शिवसेना एकनाथ शिंदे गट पक्षाने संघटनात्मक बांधणीचा विक्रम करत अवघ्या 2 दिवसात तब्बल 51 नवीन शाखांचे उद्घाटन केले. ॲडव्होकेट शिवाजीराव काकडे, माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांच्या पुढाकाराने राबवण्यात आलेल्या या मोहिमेमुळे तालुक्यात पक्षाची पकड अधिकच मजबूत झाल्याचं चित्र आहे. गावोगावी भगवेमय वातावरण, ढोल ताशांचा गजर, घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. विशेषतः युवकांचा उत्स्फूर्त सहभाग लक्षणीय ठरला. माजी सदस्य हर्षदा काकडे यांनी सांगितले की बाळासाहेबांच्या विचारांवर आणि शासन आपल्या दारी या संकल्पनेतून लोकहिताची कामे करण्यासाठी या शाखा सदैव तत्पर राहतील. या शाखा विस्तार मोहिमेमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील राजकीय समीकरणांना नवी दिशा मिळण्याची शक्यता व्यक्त होते आहे. ती जोड आता शिवसेनेच्या रूपानं आपल्याला मिळाली. पहिला शेवगावच्या नगर परिषद मध्ये पहिला शिवसेनेचा भगवा आपण फडकवला. त्या निवडणुकीत 4 नंबरचा उमेदवार आपण 1 नंबरला ठेवला. अशा जशी शेवगावच्या नगर परिषदेला आपण भगवा फडकवला, आता आपल्याला झेडपी पंचायत समिती याच्यामध्ये आपल्याला लक्ष द्यायचं. शिंदे साहेबांचे हात आपल्याला बळकट करायचे. तर येणाऱ्या झेडपी पंचायत समितीमध्ये आपल्याला शिंदे साहेबांचा जो संपर्क आला, एकनाथजी शिंदे साहेबांचा, त्यातनं असं कळलं, असं वाटलं की एक सर्वसामान्य माणूस, तळागाळातला माणूस हा उपमुख्यमंत्री झालेला आहे. कारण आपल्या ज्या समस्या आहेत ते इतक्या झटकन त्या माणसाच्या लक्षात येण्यासारख्या, ते फक्त अशाच माणसाच्या लक्षात येतं की जे तळागाळात काम करतात, लोकांमध्ये राहतात, त्यांनाच ह्या गोष्टी कळतात. आणि म्हणून जेव्हा शेवगावच्या नगर परिषदेची पहिली सभा शिंदे साहेबांची कॅन्सल झाली, त्यानंतर आपले महाराष्ट्राचे प्रवक्ते संजयजी भोर आणि साहेब आणि आम्ही बसलो आणि त्यांनी एकच सांगितलं की साहेब, तुमचा प्रवेश इथं महत्वाचा आहे. तुम्ही जर शिवसेनेत प्रवेश केला तर हे सीट पटकन वर येऊ शकतं आणि निवडून येऊ शकतं. शेवगाव पाथर्डी तालुक्यामध्ये बदलाचे वारे आता सुरू झालेले आहेत. बदलाचं वाऱ्याचं पहिलं उदाहरण म्हणजे शेवगाव शहरामधले नगर परिषदेला नगराध्यक्ष हा आम्ही निवडून आणलेला आहे आणि तो शिंदे साहेबांच्या शब्दावर, शिंदे साहेबांच्या बरोबर राहून तो नगराध्यक्ष निवडून आणलेला आहे. आता खचितच असं उदाहरण दिसेल, 2 दिवसामध्ये भरघोस शाखा सुरू होतील असं क्वचित उदाहरण असू शकेल. पण आम्ही शेवगाव तालुक्यामध्ये 13 आणि 14 फेब्रुवारीला जवळजवळ 54 शाखा या ठिकाणी शिवसेनेच्या शिंदे गटाच्या शाखा उभ्या केलेल्या आहेत, त्याचे उद्घाटन केलेले आहे. आता बदल सुरू झालेला आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये बदल आपल्या सगळ्यांना दिसणार आहे. कारण शिंदे साहेबांवर जनतेने टाकलेला विश्वास आणि आमच्यावर तालुक्यातल्या लोकांचा विश्वास, शेवगाव पाथर्डी मतदारसंघातील लोकांचा विश्वास हा आमच्यावर लोकांनी दाखवला आणि तोच विश्वास शिंदे साहेबांवर आम्ही सर्वांनी दाखवून शिंदे साहेबांच्या गटाला जिल्हा परिषदेमध्ये आणि पंचायत समितीमध्ये चांगली ताकद दाखवून देण्याचं आम्ही या ठिकाणी ठरवलेलं आहे. मी सुद्धा जिल्हा परिषद शेवगाव तालुक्यामध्ये 4 वेगवेगळ्या जिल्हा परिषद गटामधनं निवडून आलेली आहे. त्यामुळे शिंदे साहेबांचं स्वप्न साकार करण्याची जबाबदारी आम्ही सर्वांनी उचललेली आहे. त्यानिमित्ताने आज या ढोरजागाव या ठिकाणी 43वी शाखा या ठिकाणी उघडलेली आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही सर्व शिवसैनिक आपल्या बरोबर आहोत. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया,
अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे aklgavkari@gmail.com.